भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत, पण एक असे मंदिर आहे जिथे नियम विज्ञानाचे नाहीत तर देवाचे चालतात. आज आपण जाणून घेणार आहोत महाप्रभू जगन्नाथ मंदिरातील अशी 10 रहस्य ज्यांची उत्तरं आजही विज्ञान देऊ शकलेलं नाही. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, तुम्ही पण महाप्रभू जगन्नाथाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय महाप्रभू जय जगन्नाथ असे लिहा. चला तर मित्रांनो, आज आपण पाहून घेऊया रहस्य नंबर 1, ध्वज जो वाऱ्याच्या विरुद्ध फडकतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, ज्या दिशेने वारं येतं त्या दिशेने आपला ध्वज फडकतो साधारणतः. पण जगन्नाथपुरीमध्ये तसं होत नाही. मंदिराच्या शिखरावरचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. समुद्रकिनारी असूनही हे कसं शक्य आहे? विज्ञान गप्प आहे. भक्त म्हणतात इथे देवाचा श्वास चालतो. तर मित्रांनो, रहस्य नंबर 2, मंदिरावर पक्षी का उडत नाहीत? जगन्नाथ मंदिराच्या वरून एकही पक्षी उडताना दिसत नाही. आजूबाजूला पक्षी आहेत, पण मंदिराच्या वर नाही. ही शांतता भक्तांना देवाची उपस्थिती जाणून देते. तर मित्रांनो, पुढे पाहून घेऊया आपण रहस्य नंबर 3, समुद्राचा आवाज अचानक बंद होतो. मंदिराच्या एका ठिकाणी उभं राहिलं की समुद्राचा आवाज ऐकू येतो, पण जसं जसं आत जाता आवाज पूर्णपणे बंद. असं कसं? हे रहस्य आजही अनुत्तरित आहे. तर मित्रांनो, पुढे जाणून घेऊया आपण रहस्य नंबर 4, महाप्रसाद कधीच कमी पडत नाही. दररोज हजारो भक्त जगन्नाथाचा महाप्रसाद घेतात, ना गणित ना मोजमाप. तरीही अन्न कधीच कमी पडत नाही. इथे स्वयंपाक नाही, इथे श्रद्धा चालते. तर मित्रांनो, पुढे जाणून घेऊया रहस्य नंबर 5, लाकडाचा देव आणि न कलेवर. संपूर्ण जगात फक्त एकच देव आहे जो लाकडात वास करतो. दर 12 ते 19 वर्षांनी देवाचं शरीर बदलतं, मात्र आत्मा तोच राहतो. ही प्रक्रिया नवकलेवर आजही गुप्त आहे. रहस्य नंबर 6, डोळे जे कधीच मिटत नाही. जगन्नाथाची मूर्ती पहा, हात नाहीत, पाय नाहीत, पण 2 विशाल डोळे. हे डोळे कधीच मिटत नाहीत, कारण जगन्नाथ भक्तांवर सतत नजर ठेवतो. तर मित्रांनो, पुढे जाणून घेऊया रहस्य नंबर 7, ब्रह्मवस्तू कोणीही पाहिलेली नाही. नवकलेवरच्या वेळी मूर्तीतील ब्रह्मवस्तू दुसऱ्या मूर्तीत स्थानांतरित केली जाते, तेव्हा पुजाऱ्यांचे डोळे बांधले जातात, कारण हे रहस्य पाहणं मानवासाठी नाही. तर मित्रांनो, पुढे जाणून घेऊया रहस्य नंबर 8, सावली जी कधीच दिसत नाही. दुपारी कडक ऊन असतानाही जगन्नाथ मंदिराची सावली जमिनीवर दिसत नाही. हे कसं शक्य आहे? आजपर्यंत याचं ठोस उत्तर नाही. तर मित्रांनो, पुढील टॉपिक आपण पाहून घेऊया रहस्य नंबर 9, ध्वज बदलणारा पुजारी. दररोज मंदिराच्या 214 फूट उंच शिखरावर एक पुजारी चढतो. ना सुरक्षा ना दोरी, तरीही कधीच अपघात झालेला नाही. भक्त म्हणतात देव स्वतः त्याला वाचवतो. तर मित्रांनो, रहस्य नंबर 10, सिंहद्वार आणि मोक्षद्वार. जगन्नाथ मंदिरात सिंहद्वार असं मानलं जातं. या द्वारातून प्रवेश केला आणि दर्शन घेतलं तर पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते. म्हणूनच याला मोक्षद्वार म्हणतात. ही 10 रहस्य फक्त कथा नाहीत, ही श्रद्धा आहे, अनुभव आहे. कारण महाप्रभू जगन्नाथ फक्त मंदिरात नाही, तो भक्तांच्या हृदयात वास करतो. बोला महाप्रभू जगन्नाथ की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पंढरीनाथ भगवान की जय. प्राचीन देवतांच्या कथा, महात्म्य आणि रहस्य जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. पुढील अपडेट लवकरात लवकर येईल.
अन्नदेवतांच्या कथा, महात्म्य आणि प्राचीन अवताराची कथा यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.